पोट्ट्याओ गुड मॉर्निंग. जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण एक साईट करतो आहे. 150 दिवसामध्ये ही साईट आपण कंप्लीट करायचं प्लॅनिंग केलेलं आहे. त्यातला आजचा आपला दिवस आहे 52वा. 52व्या दिवशी बघा साईटवरती लिफ्टचं काम चालू होतं. लिफ्टला शटरिंग बनवायचं काम चालू होतं आणि मुरुम पण आलेला होता. बऱ्यापैकी आपले कॉलम संपलेले होते. कॉलम आपले थोडेच बॅलन्स होते. त्यातच आपल्याला वॉटर टँक शिफ्ट करायला सांगितलेलं. वॉटर टँकचं पाणी लेबरला सांगितलेलं बाहेर सोडा तर मग कॉलमच्या साईडला सोडत होतं, जेणेकरून जी सॉईल आहे ती सेल्फ कॉम्पॅक्ट होऊन जाईल. अशा प्रकारे लेबरला काम सांगितलं आणि लेबर आपलं येड्यागत काम चालू केलेलं होतं. तुम्हाला तर माहीत आहे लेबर कसे असते, लेबरच असते, त्याचं नावातच सगळं काही आहे. आणि त्यातच आपल्या साईडवर ते पोकलँड चढवायचं काम चालू होतं. म्हणजे पोकलँड ट्रेलरमध्ये चढवत होते. आपल्याला असल्या गोष्टीतला इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळं आपण ते बघायला पहिले तिथे गेलो आणि थोडं लेट झालो आपण बघायला जायला. तोपर्यंत पोकलँडवरती चढवलेला होता. तर त्यांना विचारलं मी कसं काय ते म्हणले ट्रेलर पण आपलाच आहे, पोकलँड पण आपलाच आहे आणि आपल्याकडे काही कमी नाही. म्हटलं संपला विषय. आता आपण बोलण्यात काय अर्थ नाही. आपण तिथनं कल्टी घेतलेली बरी. त्यांना मग विचारलं फक्त कुठला आहे काय नाव गाव विचारलं आणि लगेच तिथनं कल्टी खाल्ली. कल्टी खाल्ल्यानंतर बघा साईटवरती बघा आपल्या आज बार वेल्डिंगचं काम चालू होतं. सगळं काम आपण प्रॉपर करत होतो. जुन्या फुटिंगवरती आपण कॉलम उभे करत असल्यामुळं त्या बारची लेंथ शॉर्ट असल्यामुळं साहेबांनी सांगितलेलं आहे का आपल्याला ते कॉलम तिथं बार वेल्ड करावं लागते. मग बार वेल्डिंग करूनही असं आपण 4 मीटर हाईटपर्यंत बार वेल्ड करून घेत होतो त्यांच्याकडनं. फुल वेल्डिंग नव्हतं करत, 2 साईडनं फक्त शॉर्ट वेल्डिंग करत होतो. आणि प्रॉपर वेल्डिंग करून घेतल्याच्यानंतर साहेबांनी ते चेक करून बघितलेले, जरा टेस्ट करून घेतलेले, त्याचे हलवून बिलवून बघितलेले, लेबर लावलेले त्यासाठी आणि एकदम प्रॉपरली बार वेल्ड करून घेतले. कारण की या कॉलमची हाईट आपली 6 मीटर आहे. 6 मीटर हाईट म्हटल्यावर खूप हाईट असल्यामुळे साहेब म्हणले चेक करून घेतलेले बरं. त्यानंतरनं लिफ्टचं एक्स्टर्नल शटरिंग चालू केलेलं होतं. एक्स्टर्नल शटरिंग झाल्याच्यानंतर मुरुमाच्या ट्रिप पण बऱ्याचशा आल्या होत्या दुपारच्या नंतर, त्या पण खाली करून घेतलेल्या आणि लेबरला सांगितलेलं बाकी मटेरियल शिफ्टिंग करा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे हा 52वा दिवस, 52व्या दिवशी सकाळीच JCB बोलवलेला. या कॉर्नरमध्ये आपल्याला सगळ्या वॉटर टँक शिफ्ट करायच्या होत्या. वॉटर टँक शिफ्ट करायच्या म्हणल्यावर लेबरला सांगितलेलं त्या खाली करा. लेबर पण पाणी लावून आपलं पाईप लावून सगळ्या वॉटर टँक खाली करायला चालू केलेलं. आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा. 150 दिवसात काम करतो.